मित्रमैत्रिणींनो, पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक 10 मे 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे। या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात। शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, म्हणून अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी पाण्याचे दान करण्याचा विशेष प्रघात आहे। या दिवसाला इतके का महत्त्व आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, दान आणि हवनाला का आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्त्व जाणून घेऊया। आपल्या प्राचीन संस्कृती परंपरांमध्ये 3.5 मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत। त्यापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया ही असल्यामुळे याला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे। श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे। देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते। जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे। या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते। माठ आणि फळांचा राजा आंबा याला अक्षय तृतीयेच्या दिवशी का आहे महत्त्व? मित्रमैत्रिणींनो, वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे। मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठीही चांगले असते। तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते। अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे। याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असे सांगितले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या घटना घडल्या पाहूया या व्हिडिओमधून। अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते। अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात। याच दिवशी नरनारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते। त्रेतायुगातच महाभारत घडले होते। याच युगात जगत कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रकट झाले आणि कालातील असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली। त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता। जाणून घेऊया अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा महापर्व वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय फळ देते, म्हणून लोक या दिवशी सोने, चांदी, घर, गाडी इत्यादी खरेदी करतात। अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडन करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादींसाठी एक शुभ दिवस आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते। यावेळी शुक्रवार दिनांक 10 मे 2024 या दिवशी अक्षय तृतीया साजरी होणार आहे। मित्रमैत्रिणींनो, या दिवशी अनेक शुभ संयोगही घडत आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे। चला जाणून घेऊया अक्षय तृतीया शुभ मुहूर्त। अक्षय तृतीयेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। मित्रमैत्रिणींनो, शुक्रवार दिनांक 10 मे 2024 या दिवशी अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:06 ते दुपारी 12:35 पर्यंत आहे, जो 6 तास 29 मिनिटांचा आहे। अक्षय तृतीया तिथी शुक्रवार दिनांक 10 मे 2024 या दिवशी पहाटे 4:17 सुरू होते आणि 11 मे 2024 या दिवशी पहाटे 2:50 समाप्त होते। या दिवशी देवी लक्ष्मी
आणि भगवान विष्णूंची पूजा नियमानुसार करा. असे केल्याने अपार संपत्तीही प्राप्त होते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर गंगाजलाने अभिषेक करून ईशान्य दिशेला एक पाट ठेवा. त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरवा आणि नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. चांदीच्या भांड्यात गंगाजल घेऊन त्यात केशर टाकून चंदन तयार करा. त्यानंतर हे केशर चंदन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला लावा आणि नंतर उरलेले चंदन आपल्या कपाळाला लावा. यानंतरही जर चंदन उरले असेल तर ते ठेवा आणि जेव्हाही तुम्ही महत्वाच्या कामासाठी जात असाल तेव्हा कपाळावर याचा टिळा लावा. हे उपाय केल्याने तुमचे नशीब नक्की तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती लाभेल. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे. मित्रमैत्रिणींनो, जीवनात येणारी संकटेही अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे दूर होतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा केल्याने अनेक शुभदायी फलिते प्राप्त होतात. घरात सुख समृद्धी नांदते, ऐश्वर्य प्राप्त होते. मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने सोने आणि पैसा दिवस रात्र दुप्पट आणि चौपटही होतो असे मानले जाते. तेव्हा आपण हे उपाय पूजा नक्की करावे आणि आपल्याला नक्कीच याचे शुभ फलिते प्राप्त होतील. आपल्या सर्वांना वास्तुदीप परिवाराकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम गजाननाय नमः.